पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस जो आहे तो बरसायला सुरुवात झालेली आहे। हवामान विभागाकडून कालपासून 2 दिवस जो आहे तो पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला होता। मात्र गेल्या काही वेळापासून मुसळधार पाऊस जो आहे तो पुण्याच्या मार्केट यार्ड त्याचबरोबर मध्यवर्ती भागामध्ये पडतोय। गेल्या 8 दिवसांपासून पुणे शहरामध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली होती। मात्र काल हडपसर भागामध्ये म्हणजे शहराच्या खरं तर ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती बरसलेला पाहायला मिळाला। त्यामुळे काल संध्याकाळी 6च्या दरम्यान गुडघे इतकं पाणी जे आहे ते रस्त्यावरती साचलेलं होतं। मात्र आपण सध्या पाहतोय की जोरदार पाऊस जो आहे तो पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा पडायला सुरुवात झालेली आहे। आपण जर रस्त्यावरती पाहिलं तर साधारणतः संपूर्ण रस्ता जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाण्याखाली गेलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे हवामान विभागाकडून जो अंदाज देण्यात आलेला होता त्यानुसार आपण पाहतोय की मुसळधार पावसाची हजेरी जी आहे ती पुणे शहरामध्ये पाहायला मिळते। हडपसर त्याचबरोबर कात्रज धनकवडी सातारा रस्त्यावरती पावसाची जोरदार हजेरी जी आहे ती पाहायला मिळते। सध्या जर आपण या ठिकाणी पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयामध्ये शरद पवारांची बैठक सुरू आहे। मात्र त्या कार्यालयामध्ये सुद्धा जोरदार पद्धतीचा पाऊस जो आहे तो पडला। त्यामुळे काहीसं पाणी जे आहे ते सुद्धा या ठिकाणी साचलेलं होतं। मात्र आपण पाहतोय की पुणे शहरामध्ये जोरदार पावसाला जी आहे सुरुवात झालेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोमी प्रदीप कापसे TV9 मराठी पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।